हॅलो एव्हरीवन. आज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा जो 12वीचा आपल्या 12थमधला चॅप्टर आहे त्याचा व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केली आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, त्यानंतर टाईप्स ऑफ रँडम व्हेरिएबल हे दोन जे पॉईंट्स आहे किंवा टॉपिक आहे आपण ते कव्हर करणार आहोत, लर्न करणार आहोत. तर गणिताचा सुसंवाद या चॅनलवर इथून पुढे तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा जो 12वीचा चॅप्टर आहे त्या चॅप्टरचे रिलेटेड जे सर्व थेरी रिलेटेड जे व्हिडिओज आहे ते व्हिडिओज पाहायला मिळतील. सो 1 बाय 1 व्हिडिओ मी त्याच्यावर तयार करून अपलोड करणार आहे. तर आजचा हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा पहिला व्हिडिओ पॉईंट तुम्हाला सांगितले मी कोणते कव्हर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ते बघणार आहोत आणि टाईप्स ऑफ रँडम व्हेरिएबल हा एक पॉईंट आपण डिस्कस करणार आहे. तर त्या रँडम व्हेरिएबलचे दोन टाईप्स असतात, त्याच्यामध्ये डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. त्याच्या आधी रँडम व्हेरिएबल म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर सुरुवात करूया पहिल्या पॉईंटला, रँडम व्हेरिएबल. तर रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ते आधी आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर सर्वांना आता आपलं प्रिव्हियस नॉलेज आपण रिकॉल करूया. तर तुम्ही प्रोबॅबिलिटी सर्व शिकलेला आहात. प्रोबॅबिलिटी शिकलेला आहात म्हणजे तुम्हाला आता आपल्याला माहिती आहे की रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय असतं आणि सॅम्पल स्पेस करस्पॉन्डिंग टू रँडम व्हेरिएबल काय असतं हे सर्वांना माहिती. तर या कन्सेप्टचा किंवा याचाच आता आपण रँडम व्हेरिएबल म्हणजे काय हे माहिती करून घेण्यासाठी यूज करून घेणार आहोत. तर रँडम व्हेरिएबल हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पल थ्रू रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ते बघूया. ते एक्झाम्पल घेतलं इथे बघा. लेट अस कन्सिडर अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ. एक रँडम एक्सपेरिमेंट घेतला इथे. तो असा आहे, टॉसिंग 2 फेअर कॉईन्स. 2 फेअर कॉईन टॉस केल्यानंतर हा रँडम एक्सपेरिमेंट सगळ्यांना माहिती आहे आणि या रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस काय मिळतो हेही माहिती. तर त्याचा सॅम्पल स्पेस हा मिळणार आहे HH, HT, TH आणि TT. म्हणजे 2 फेअर कॉईन टॉस केले तर दोन्ही हेड मिळण्याची शक्यता असते, किंवा पहिल्यांदा हेड दुसऱ्यांदा टेल, किंवा सुरुवातीला टेल आणि मग हेड, किंवा दोन्हीही टेल असं मिळू शकतं. तर ह्या झाल्या सर्व पॉसिबिलिटीज ज्या आपण लिहिल्यात सॅम्पल स्पेसमध्ये. तर याला म्हणायचे सॅम्पल स्पेस आणि याला म्हणतो आपण रँडम एक्सपेरिमेंट. तर आता आपण आपला इंटरेस्ट रँडम एक्सपेरिमेंट काय होता किंवा सॅम्पल स्पेस काय मिळेल याच्यामध्ये न ठेवता आपला इंटरेस्ट आपण चेंज केला. अवर इंटरेस्ट मे बी ओनली इन द नंबर ऑफ हेड्स व्हेन 2 कॉईन्स आर टॉस्ड. म्हणजे आपण जेव्हा 2 कॉईन्स टॉस केल्यानंतर जो जे काही आपण आउटकम मिळतं आहे ना, हेड टेल, टेल हेड आणि टेल टेल, हा जो इंटरेस्ट आहे ना, आपला इंटरेस्ट आपण चेंज केला आहे. आपला इंटरेस्ट आपण याच्यावर ठेवलं की किती नंबर ऑफ हेड आपल्याला मिळणार आहे जेव्हा आपण 2 कॉईन्सला टॉस करू त्यावेळेस. तर त्याच्याशी रिलेट केल्यानंतर आपल्याला आता तुम्ही सॅम्पल स्पेस बघा. तर सॅम्पल स्पेसकडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथे 2 हेड मिळाले आहे. म्हणजे शक्यता अशी आहे की रँडम एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे काही नंबर ऑफ हेड्स मिळतील ते मे बी 2 असतील. यावरनं आपल्याला लक्ष येतं मे बी इट इज 2. त्यानंतर किंवा एक हेड असेल, एक टेल असेल तर एकच हेड मिळणार आहे. त्यानंतर इथे एक टेल आणि एक हेड अशा आउटकमचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा एकच हेड मिळणार आहे. आणि त्यानंतर दोन्ही पण टेल जर मिळणार असतील तर आपल्याला इथे हेड मिळतच नाही आहे. म्हणजे आपण काय म्हटलं
की आपला इंटरेस्ट हा नंबर ऑफ हेडवर केला आहे. नंबर ऑफ हेड म्हणजे हा एक इंटेजर आहे आणि या इंटेजरची व्हॅल्यू जेव्हा हेड 2 होते त्यावेळेस ती आउटकममध्ये हेड दोनदा पण हेड मिळाला त्यावेळेस ते इंटेजरची व्हॅल्यू 2 घेता येते. या आउटकममध्ये आपण विचार केला तर नंबर ऑफ हेडची संख्या इथे 1 आहे. याही आउटकममध्ये तुम्ही विचार केला तर नंबर ऑफ हेडची संख्या 1 आहे आणि इथे हेड मिळतच नाही आहे. म्हणजे इथे आपल्याला सांगता येतं की नंबर ऑफ हेडची संख्या 0 आहे कारण हेड मिळालाच नाही आहे. सो हे झालं की इंटरेस्टवर तुम्ही इंटरेस्ट चेंज केला की इंटरेस्ट आपला फक्त रँडम एक्सपेरिमेंट आणि सॅम्पल स्पेसमध्ये नाही आहे तर जे आपल्याला आउटकम्स मिळत आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ हेड किती मिळत आहेत याच्यावर फोकस केला तर मग आपल्याला जे काही करतो आपण ते काउंटिंग आहे अँड दॅट काउंटिंग्स आर रिलेटेड टू इंटेजर व्हॅल्यू 0, 1 अँड 2. थोडक्यात आता आपल्याला असं सांगता येतं की कोणत्याही रँडम एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला मिळालेल्या आउटकमचा विचार करून आणि आपला जो इंटरेस्ट आहे त्यानुसार प्रत्येक आउटकमशी एक जो नंबर आहे तो असोसिएट करता येतो. म्हणून आणि जो असोसिएट नंबर असतो तो एक व्हेरिएबल असतो, तो आउटकमवर डिपेंड असतो. जसं इथं तुम्ही बघताय की आउटकम कसं असेल त्यावर तो जो नंबर आहे तो डिपेंड आहे. जसं इथे 2 आहे, इथे 1, इथे 1, इथे 0. सो दिस व्हॅरी ड्यू टू आउटकम्स and our interest to find the number of heads for this example. So this is hence it is known as random variable. म्हणून याला म्हणायचं रँडम व्हेरिएबल. सो रँडम व्हेरिएबल म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. रँडम व्हेरिएबलमध्ये आपल्याला कोणताही एक युनिक रियल नंबर टू एव्हरी पॉसिबल आउटकम ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंटला असोसिएट करता येतं असं म्हणूया. सो दिस इज द अबाउट द रँडम व्हेरिएबल. आता हे रँडम व्हेरिएबल हे डिनोट कसे करायचे, रँडम व्हेरिएबल डिनोट कसे करायचे. तर रँडम व्हेरिएबल डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल लेटर X, Y, Z अशा लेटरचा यूज करतो. जनरली आपल्या बुकमध्ये आपल्याला Y, Z यांची गरज पण पडत नाही रँडम व्हेरिएबल डिनोट कर. अजून एक एक्झाम्पल घेतलं आहे इथं मी. रँडम एक्सपेरिमेंट घेतला आहे थोडक्यात. रँडम एक्सपेरिमेंट चेंज झाल्यानंतर आउटकम चेंज होत आहेत. त्यानुसार आपल्या इंटरेस्टनुसार काय काय चेंजेस होत आहेत ते आपण परत एका एक्झाम्पलद्वारे बघूया. तर इथे एक्झाम्पल घेतलं आहे. वी थ्रो 2 डायस. 2 डायस आपण थ्रो केले. तर सॅम्पल स्पेस इथे लिहिला नाही, पण सॅम्पल स्पेसची तुम्हाला कल्पना येईल की सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणत्या एलिमेंट्स असतील आणि त्या एलिमेंट्स नंबर ऑफ एलिमेंटची संख्या असेल 36. कारण एक डायस थ्रो केल्यानंतर आउटकम्स 1 मिळू शकतं, 2 मिळू शकतं, 3 मिळू शकतं, 4, 5 आणि 6. पण जेव्हा एकाच वेळी 2 डायस जेव्हा थ्रो केले जातात त्यावेळेस मात्र आउटकमची संख्या एका वेळेस 1, 1 असेल, 1, 2 असेल, 1, 3 असेल, 1, 4 असेल, 1, 5 असेल, 1, 6 असेल किंवा 2, 1, 2, 2 असं जे सगळं आपल्याला करत करत 6 पर्यंत आउटकम सांगता येतात. अशी सगळे टोटल नंबर ऑफ आउटकम्स हे 36 मिळतील. आता हे झालं प्रोबॅबिलिटी. आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे की रँडम एक्सपेरिमेंट आणि त्याचा सॅम्पल स्पेस कसा काढायचा. सॅम्पल स्पेस मी इथे लिहिला नाही.
आता इथे आपण असं केलं की वी आर इंटरेस्टेड इन द सम ऑफ द नंबर्स ऑन द 2 डायस. आता जेव्हा कधी आपला इंटरेस्ट आपण एक्सपेरिमेंटमध्ये नाही ठेवला आहे, त्यानंतर सॅम्पल स्पेसमध्ये पण नाही ठेवला आहे, फक्त त्यांचा वापर करून आपण आपला इंटरेस्ट चेंज केला आहे, की आता आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, इन द सम ऑफ नंबर्स ऑन द 2 डायस. तर जेव्हा कधी आपण एक्सपेरिमेंट करतो त्यानंतर दोन्ही डायसवर जो काही नंबर आला असेल त्यांच्या सम काय असेल याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे. तर हे केल्यानंतर तुम्ही मॅक्झिमम किती आउटकम, किती आपल्याला पॉसिबल व्हॅल्यूज मिळू शकतात याचा अंदाज आपण लावूया इथे. तर तुम्ही विचार केला तर सगळ्यात लोएस्ट नंबर 1 आहे आणि दोन्ही डायसवर येणारा. तर 1ची ॲडिशन केली तर मग आपल्याला तिथे व्हॅल्यू मिळू शकते किंवा जो इंटेजर आहे तर तो मिळू शकतो 2. हे सगळ्यात लोएस्टसाठी विचार केला मी. त्यानंतर 1 2 घेतलं तर 3 येणार आहे, 1 3 घेतलं तर 4 येणार आहे. ठीक आहे, हे मधले तर सर्व येतीलच. आता सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू कुठपर्यंत जाऊ शकते त्याचा विचार केला तर सगळ्यात मोठा नंबर दोन्ही डायसवरचा आहे 6 आणि 6. तर 6ची ॲडिशन केली तर आपल्याला मॅक्झिमम नंबर मिळू शकतो ॲडिशनवाला 12. म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू 2 to 12पर्यंत व्हॅरी होत आहेत. 2 to 12पर्यंत. म्हणजे आपला सॅम्पल स्पेसमध्ये किती नंबर ऑफ आउटकम्स मिळाले 36. पण जे काही आपण इंटरेस्टनुसार जे रॅन्डम व्हेरिएबल बद्दल बोलतो आहे की ते व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत व्हॅरी होत आहेत तर 2 to 12 होत आहेत. म्हणजे तुम्ही 2 to 12मध्ये जर विचार केला तर तिथे 11 डिफरंट पॉसिबल व्हॅल्यूज मिळू शकतात आपल्याला ह्या इंटरेस्टवर. ठीक आहे. सो हे टोटल आहे. हे नंबर 2 to 12 हे जे आपण काउंटिंग केलं तर ते 11 नंबर मिळतो आपल्याला. सो जे काय आहे ना नंबर ऑफ आउटकम पे तर त्याच्यापेक्षा जे काही नंबर आपल्याला इथे मिळतो आहे ना तो ऑब्वियसली कमी असतो. जसं मगाशी पण आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं, आउटकम होते टोटल 4 पण नंबर जो आपल्याला मिळत होता ना हे नंबर ऑफ हेड तर ते 2 1 आणि 0 नंबर ऑफ आउटकमपेक्षा जी व्हॅल्यूज आहे त्या नेहमी कमी होते. तर वळूया आपण डेफिनिशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबलकडे. तर रॅन्डम व्हेरिएबलची डेफिनिशन काय आहे ते बघूया. इथे डेफिनिशन लिहिलेली आहे बघा. रॅन्डम व्हेरिएबल इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन्ड ऑन द सॅम्पल स्पेस ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. तर ही आहे डेफिनिशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबलची. रॅन्डम व्हेरिएबल हे एक फंक्शन आहे. फंक्शनची डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे. फंक्शन म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. तर रॅन्डम व्हेरिएबल हे एक असं फंक्शन आहे, असं रियल व्हॅल्यूड फंक्शन आहे की जे सॅम्पल स्पेस वर सॅम्पल स्पेस ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्सपेरिमेंटवर डिफाईन केलेलं असतं. किंवा आपण इन अदर वर्ड असं पण म्हणू शकतो, द डोमेन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे जी फंक्शन म्हणतोय ना आपण रॅन्डम व्हेरिएबल इज अ रिअल व्हॅल्यू फंक्शन. तर या रिअल व्हॅल्यूड फंक्शनची डोमेन म्हणजे आहे सॅम्पल स्पेस ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट while its codomain is the set of real numbers. तर थोडक्यात रॅन्डम व्हेरिएबल हे एक असं रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे की जे S to R असं डिफाईन केलेलं असतं. तर आता एक्स हा सिम्बॉल मी मगाशी सांगितलं होतं की कॅपिटल X, कॅपिटल Y, कॅपिटल Z हे जे कॅपिटल लेटर्स आहेत ना ते आपण एक रॅन्डम व्हेरिएबल शो करण्यासाठी यूज करणार आहे.
तर जनरली एक्सचीच गरज पडते, वाय झेडची गरज पडणार नाही आहे आपल्याला आपल्या सिलेबसनुसार. तर एक्स म्हणजे हा रॅन्डम व्हेरिएबल. इट इज अ फंक्शन डिफाईन्ड फ्रॉम सॅम्पल स्पेस ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. सॅम्पल स्पेस ऑब्वियसली आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट केल्यानंतरच मिळतो. तर त्या सॅम्पल स्पेसपासून सेट ऑफ रिअल नंबर्स हा कुठनं मिळतो आपल्याला? सेट ऑफ रिअल नंबर ऑब्वियसली आपले जे इंटरेस्ट आपण म्हणतो त्या इंटरेस्टनुसार आपण जे काही इंटेजर व्हॅल्यू म्हणा किंवा रिअल नंबर जे काही सेट मिळत असतो ते आहे कॅपिटल आर. म्हणजे थोडक्यात सेट ऑफ रिअल नंबर पर्यंत असं डिफाईन केलेलं हे एक फंक्शन आहे रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे. तर इथून पुढे जेव्हा कधी आपण रॅन्डम व्हेरिएबलचा यूज करणार असू तर रॅन्डम व्हेरिएबल हे पूर्ण शब्द न लिहिता आपण फक्त ॲब्रिव्हेशन v.r.v याचं यूज करणार आहे. सो याचा अर्थसुद्धा असं होतो तर इट इज अ रॅन्डम व्हेरिएबल. तर सर्वांच्या लक्षात आलं असेल की रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय. आता रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय सगळ्यांच्या लक्षात आलंय. तर आपण वळूया एक्झाम्पलकडे. डिपेंड्स ऑन रॅन्डम व्हेरिएबल. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं इथे. कन्सिडर ॲन एक्सपेरिमेंट व्हेअर ॲक्च्युली दिस वर्ड इज थ्री सीड्स आर सोन इन ऑर्डर टू फाइंड हाऊ मेनी ऑफ देम जर्मिनेट. तर एक रॅन्डम एक्सपेरिमेंट केला आहे. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट असा आहे किंवा जो एक्सपेरिमेंट आहे तो असा आहे की 3 सीड्स आर सोन इन ऑर्डर टू फाइंड हाऊ मेनी ऑफ देम जर्मिनेट्स. 3 सीड आपण हे केले सोन केले आणि ते केल्यानंतर त्याच्यातले किती जर्मिनेट होत आहेत हे बघण्यासाठी केलेला हा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. ते एक्झाम्पल घेतले आपण. तर या एक्झाम्पलमध्ये आपण जे म्हणतोय की 3 सीड्स आर सोन इन ऑर्डर टू फाइंड हाऊ मेनी ऑफ देम जर्मिनेट. तर जेव्हा कधी 3 सीड्स सोन हा एक्सपेरिमेंट केला जातो किंवा हे जेव्हा एक्सपेरिमेंट होणार आहे तर त्यामध्ये शक्यता असेल की सगळे सीड जर्मिनेट होतील किंवा सगळे सीड जर्मिनेट होणार नाही किंवा काही होतील काही होणार नाही. तर आपण असं कन्सिडर केलं की जर सीड जर्मिनेट होत आहेत त्याला त्या आउटकमला आपण यस म्हटलं. यस म्हणजे वाय नाव दिलं आणि सीड जर्मिनेट होत नाही आहे ज्या एक्सपेरिमेंटमध्ये तर त्याच्यासाठी आपण एन हा सिम्बॉल यूज केला. तर आपण सॅम्पल स्पेस असं सांगू शकतो. सॅम्पल स्पेसमधले आउटकम्स याप्रमाणे येऊ शकतील की जे 3 सीड्स आहे आपण जर्मिनेट केलेली ते सगळेही जर्मिनेट झालेत किंवा पॉसिबिलिटी अशी असेल पहिले 2 जर्मिनेट झालेत पण तिसरं सीड जर्मिनेट झालेलं नाही आहे. त्यानंतरचं आउटकम असं असेल की पहिलं जर्मिनेट झालं आहे दुसरं नाही झालं आहे आणि तिसरं झालं आहे. त्यानंतर असंही शक्यता असेल की पहिलं जे सीड आहे ते नाही जर्मिनेट झालेलं आणि नंतरची 2 सीड आहेत ती जर्मिनेट झालेली आहे. तर ह्या एक्सपेरिमेंटचा हा असेल सॅम्पल स्पेस जिथे वाय आणि एनचा यूज केला आहे. वाय फॉर पॉझिटिव्ह रिझल्ट अँड एन फॉर निगेटिव्ह रिझल्ट. म्हणजे इट इज जर्मिनेटेड म्हणजे यस आणि इट इज नॉट जर्मिनेटेड म्हणजे एन. तर या पद्धतीने आपण आपला सॅम्पल स्पेस लिहून घेतला आहे. आत्ताच आपण डेफिनेशन लर्न केली आहे रॅन्डम व्हेरिएबलची. इथे मी असं सांगितलं होतं रॅन्डम व्हेरिएबल हे एक फंक्शन आहे कॅपिटल एक्स जे S to R असं डिफाईन केलेलं असतं. जसं
इथे आपला रँडम व्हेरिएबल एक्स काय आहे, हाऊ मेनी सीड्स जर्मिनेटिंग, 3 सीड्स आहे त्यापैकी किती जर्मिनेट होत आहेत. तर ऑब्वियसली याची डोमेन म्हणजे सॅम्पल स्पेस आहे, जो वर लिहिला आहे मी, याला तुम्ही यस नाव देऊ शकता. आणि जे काही व्हॅल्यूज मिळणार आहे आपल्याला अंडर दिस रँडम व्हेरिएबल अंडर दिस फंक्शन, तर त्या मिळणार आहे रिअल नंबर. सो इट इज अ फंक्शन डिफाईन्ड फ्रॉम सॅम्पल स्पेस एस टू सेट ऑफ रिअल नंबर. तर इथे टोटल नंबर ऑफ आउटकम्स या सॅम्पल स्पेसमध्ये आहे 2⁻3. 3 सीड्स घेतले म्हणून 2ची पॉवर 3 घेतली आहे, म्हणजे नंबर ऑफ आउटकम्स आहे 8. जर 4 सीड्स घेतली असती तर 2ची पॉवर 4 लिहिता आली असती आणि नंबर ऑफ जे काही हे मिळाले असते तुम्हाला सॅम्पल स्पेसमधले आउटकम ते मिळाले असते 16. आता आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक आउटकम एका नंबरला आपल्याला एका नंबरशी कनेक्ट करायचं आहे, असोसिएट करायचं आहे. ते कसं होईल? अंडर दिस फंक्शन एक्स वी कॅन से व्हॅल्यू फॉर द फर्स्ट आउटकम, पहिलं जे सॅम्पल स्पेसमधलं पहिलं आउटकम आहे, अंडर दिस फंक्शन इट विल टेक्स द व्हॅल्यू 3. तर पहिल्या याच्यासाठी तुम्हाला 3 मिळाले. त्यानंतर दुसरं आउटकमचा विचार केला, दुसरं आउटकम आहे YN, म्हणजे तुम्हाला इथे 2 सीड जर्मिनेट झालेत पण एक झालं नाही आहे. आपला इंटरेस्ट जर्मिनेटवर आहे, नॉट जर्मिनेटवर नाही आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू मिळाली 2. त्यानंतर तिसरा आउटकमचा विचार केला तर असं दिसतंय की पहिलं जर्मिनेट झालं आहे, दुसरं नाही झालं आहे आणि तिसरं झालं आहे, म्हणजे 3 पैकी 2 जर्मिनेट आहे, म्हणजे रँडम व्हेरिएबल टेक्स व्हॅल्यू 2 असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर थर्डमध्ये पहिलं नाही झालेलं आणि दुसरे 2 झालेले आहेत जर्मिनेट, तर इथेही रँडम व्हेरिएबल टेक्स व्हॅल्यू 2 असं सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट रँडम व्हेरिएबल एक्स टेक्स द व्हॅल्यू y फॉर दिस आउटकम, असं म्हणता येईल. इट विल टेक्स द व्हॅल्यू 1 फॉर दिस आउटकम. रँडम व्हेरिएबल टेक्स द व्हॅल्यू 1, कारण एक जर्मिनेशन दिसतं इथे, 2 नाही आहे. त्यानंतर फॉर दिस आउटकम random variable takes the value 1 and lastly random variable takes the value 0. तर या पद्धतीने तुम्हाला जे रँडम व्हेरिएबल आहे तर रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढता येतात त्याच्या सॅम्पल स्पेस किंवा आउटकम्सवरनं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पॉसिबल, आता इथे आपल्याला जे नंबर्स आहे ना ते रिपीट झालेले दिसत आहेत. 2 हा 3दा आलेला आहे, 1 हा 3दा आला आहे, फक्त 3 आणि 0 रिपीट नाही झालेले, ते एकदाच आले. तर तुम्हाला असं म्हणता येईल एक्स हॅज 4 पॉसिबल व्हॅल्यू. सो अंडर दिस फंक्शन म्हणा रँडम व्हेरिएबल एक्स टेक्स द व्हॅल्यूज 3, 2, 1 or 0. So these are the possible values for this random variable. So याच्या रेंजमध्ये, म्हणजे आपण जेव्हा कधी डोमेन आणि कोडोमेन असा विचार करतो ना एखाद्या फंक्शनच्या, तर याच्या रेंजमध्ये येणारे जे काही नंबर्स आहेत ते असतील 0, 1 आणि 1, 2 आणि 3. Therefore the range is 0, 1, 2 and 3. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.
नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे, द एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉईन अंटील हेड इज ऑब्टेन. हा आपण जर केला, एक्सपेरिमेंट केला, रॅन्डम एक्सपेरिमेंट केला, आपण कॉईन टॉस करतोय, एकच कॉईन टॉस करतोय, पण ते करत असताना आपल्याला जो कॉईन टॉसिंग आहे हे रिपीट करत राहायचं आहे. कुठपर्यंत रिपीट करायचं आहे की जोपर्यंत हेड मिळत नाही तोपर्यंत. मग या एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस कसा लिहिणार? तर या एक्सपेरिमेंटसाठी सॅम्पल स्पेस असा असू शकेल की असं होईल की मे बी पहिल्याच एक्सपेरिमेंटला तुम्हाला हेड मिळून जाईल, म्हणून इथे फक्त आउटकममध्ये एच मिळेल. पण असा विचार करा की पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला हेड मिळालेला नाही, म्हणजे टेल मिळालेला आहे, आणि तुम्ही काय करणार आहात, परत एकदा कॉईन टॉस करणार आहात, आणि मे बी असं होईल की दुसऱ्या प्रयत्नात तुम्हाला हेड मिळेल. सो रॅन्डम तुम्हाला जे मिळणार आहे ना सेकंड आउटकम, तर ते HTH असं असेल. मग असं पण असू शकेल, आता एच मिळालंय, हेड मिळाल्यानंतर आपला रॅन्डम एक्सपेरिमेंट तिथे स्टॉप होतो. पहिल्या 2 प्रयत्नात टेल असेल तर तिसऱ्या प्रयत्नाला मे बी हेड मिळू शकतो, किंवा 3 प्रयत्नामध्ये टेल मिळाला, चौथ्या प्रयत्नाला हेड मिळू शकतो. असे किती प्रयत्न करायला लागतील हेड मिळवण्यासाठी ते सांगता येणार नाहीये. हेड मिळेल, कितव्या तरी प्रयत्नाला हेड मिळेल हे सांगू शकतो आपण, कारण तितके प्रयत्न करायचेच आहे. तोच आपला एक्सपेरिमेंट आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्यामुळे आपण हेड कितव्या प्रयत्नाला मिळेल हे सांगू शकत नाही. तर हे झालं सॅम्पल स्पेस. आता हे झालं सॅम्पल स्पेसबद्दल. तर आपल्याला रॅन्डम व्हेरिएबल एक्स फ्रॉम एस टू आर याचा विचार करूया की इथे तुम्हाला व्हॅल्यूज कशा मिळणार आहे त्याचा विचार करायचा आपल्याला. तर व्हॅल्यूचा विचार करण्यासाठी आपला एक्सपेरिमेंट परत एकदा बघा. एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉईल अंटील हेड इज ऑब्टेन. हेड मिळेपर्यंत आपल्याला टॉसिंग चालू ठेवायचं आहे. तर रिअल व्हॅल्यू जे काही आपल्याला मिळणार आहे ती रिअल व्हॅल्यू पहिल्याच प्रयत्नात मिळाल्यामुळे इथे आपल्याला असं म्हणूया की इथे तुम्हाला रिअल व्हॅल्यू मिळाली 1 फॉर एच. पहिल्याच प्रयत्नात मिळाली म्हणजे 1. त्यानंतर पहिल्या प्रयत्नात नाही मिळाली, दुसऱ्या मिळाली आहे, म्हणजे असं म्हणता येईल रॅन्डम व्हेरिएबल टेक्स द व्हॅल्यू 2. त्यानंतर 3, 4 याप्रमाणे सो ऑन. किती लागतील प्रयत्न माहिती नाही आहे. तर हे झाले आपला रेंज. जसं मगाशी आपण डिस्कस केलं मगाशी या एक्झाम्पलसाठी की रेंज काय होती, तसं या एक्सपेरिमेंटसाठी अंडर दिस फंक्शन एक्स आपल्याला रेंज मिळू शकते 1, 2, 3, 4 अप टू सो ऑन. तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल मगाच्या जे काही सिच्युएशन आहे त्याच्यातला आणि आत्ताच्या जे सिच्युएशन आहे त्याच्यातला, की मगाशी जे आपण एक्सपेरिमेंट केला ना त्याच्यामधले नंबर ऑफ आउटकम आपल्याला माहिती होते की ते किती आहेत. काउंटिंग केलं आपण आणि ते फायनाईट दिसले. तर आपल्याला जे काही मिळालं ते सगळं फायनाईटमध्ये मिळालं. तर या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला असं काही सांगता येणार नाही की नंबर ऑफ आउटकम्स कसे आहे, किती आहे ते मिळतील तुम्हाला, पण काउंटेबली इन्फानाईट असतील, इन्फानाईट असतील. काय सांगता येणार नाही किती मिळतील, पण ते काउंटिंग करता येईल इतके इन्फानाईट असतील. तर आपण असं म्हणूया की या केसमध्ये जे काही तुमचं हे आहे व्हॅल्यूज आहेत तर त्या काय आहे, काउंटेबली इन्फानाईट आहेत. आणि आधीच्या ज्या केसमध्ये आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं तर ते फायनाईट होते, आपण काउंट करू शकत होतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन these two examples. आता नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट पॉईंटकडे जायचं आहे, टाईप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स.
तर रेंडम व्हेरिएबलचे 2 टाईप्स आहे. पहिला आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर सुरुवातीला आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलबद्दल बोलूया. त्याची डिफिनेशन बघा. डिफिनेशन अशी आहे, अ रँडम व्हेरिएबल इज said to be a discrete random variable if the number of its possible values is finite or countably infinite. जे मगाशी तुम्ही एक्झाम्पल आता जे आपण डिस्कस केलं त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज मिळत होते आपल्याला रँडम व्हेरिएबलच्या, तर त्या व्हॅल्यूज फायनाईट होत्या किंवा मग काउंटेबली इन्फानाईट होत्या. असे जे काही रँडम व्हेरिएबल असतात त्यांना म्हणायचं आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. तर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचे एक्झाम्पल जे आहेत त्याच्यामध्ये हे असू शकतं, नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिली किंवा नंबर ऑफ पेशंट्स इन अ हॉस्पिटल वॉर्ड किंवा नंबर ऑफ कार सोल्ड बाय अ डीलर अँड नंबर ऑफ स्टार्स इन द स्काय. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहे ना, ह्या सगळ्या इंटेजर व्हॅल्यूज असतील. ह्या जे आपण जे करतोय हे एक काउंटिंग प्रोसेस आहे. तो जे काही मिळणार आहे ते इट मे बी 0 इट मे बी एनी काउंटेबल नंबर. सो याला म्हणायचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. त्याच्यामध्ये तुम्ही एक नोट आहे बघा, द व्हॅल्यूज ऑफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आर ऑब्टेन बाय काउंटिंग. जसं मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलमध्ये तुम्हाला ज्या काही व्हॅल्यूज मिळणार आहे इंटेजर व्हॅल्यू किंवा रिअल नंबर जे काय मिळणार आहे रेंजमधले, तर ते बाय काउंटिंग प्रोसेस मिळणार आहे. जसं नंबर ऑफ चिल्ड्रन इन फॅमिली फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काउंटिंगची गरज आहे. नंबर ऑफ स्टार्स इन द स्काय काढण्यासाठी पण काउंटिंग करणार आहे आपण. म्हणजे साध्या काउंटिंगनी जिथे आपल्याला व्हॅल्यूज काढता येतात त्याला म्हणायचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. जे आत्तापर्यंत आपण एक्झाम्पल घेतले ते त्याच्याशीच रिलेटेड होते. आता यानंतर आपण दुसरा टाईप बघणार आहोत, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आता कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय त्याची डिफिनेशन बघा. अ रँडम व्हेरिएबल इज सेड टू बी अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल इफ the possible values of this random variable from an interval of real numbers. म्हणजे जेव्हा कधी आपण जे म्हणतो ना रेंजमध्ये इंटेजर व्हॅल्यू येतात, आता पण असं म्हणत होतो आपण. पण आता कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये काय होणार आहे की जे काही पॉसिबल व्हॅल्यूज आहे रँडम व्हेरिएबलच्या, त्या पॉसिबल व्हॅल्यूज हा इंटरवल ऑफ रिअल नंबर्स फॉर्ममध्ये मिळणार आहे. इंटरवल सगळ्यांना माहिती आहे की इंटरवल आपण या पद्धतीने घेतो. समजा मी क्लोज इंटरवल 1 2, तर यामध्ये 1 to 2च्या मध्ये भरपूर इन्फिनाइटली मेनी नंबर्स असतात. हे सगळ्यांना माहिती. इन्फिनाइटली मेनी रिअल नंबर्स असतात असं सगळ्यांना माहिती. तर जी रेंज मिळणार आहे ना आपल्याला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये, तर ती या फॉर्ममध्ये असेल, इंटरवल फॉर्ममध्ये असेल. इंटरवल 1 to 2 जसं मी लिहिलं आहे अशा पद्धतीने असेल. ती मगाशी आपण लिहिलं ना 1 2 3 किंवा 1 0 1 2 3 या फॉर्ममध्ये नसणार आहे. ती रिअल नंबरच्या इंटरवल फॉर्ममध्ये असणार आहे. त्याला म्हणायचं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये आपल्याला अनकाउंटेबली इन्फिनाइट पॉसिबल व्हॅल्यूज मिळू शकतात आणि दीज व्हॅल्यूज फॉर्म अँड इंटरवल ऑफ द रिअल नंबर. जसं मगाशी बघितलं आपण की त्या व्हॅल्यू एक इंटरवल तयार करणार आहे रिअल नंबरचा. या पद्धतीने आपल्याला याच्या इन्फिनाइटली मेनी पॉसिबल व्हॅल्यूज मिळू शकतात.
मग एक्झाम्पल्स काय असतील कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलची? तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलची एक्झाम्पल म्हणून आपल्याला सांगता येईल की हाईट्स ऑफ ट्रीज इन अ फॉरेस्ट. तुम्ही एखाद्या फॉरेस्टमध्ये असणाऱ्या ट्रीची जर हाईट तुम्ही मेजर करायला गेलात तर ती मेजर करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असणार आहे? काहीतरी तुम्हाला इन्स्ट्रुमेंटची गरज असणार आहे. आणि हाईट ही कितीही असू शकते, ती काय इंटेजर व्हॅल्यू नसणार. इट मे बी एनी रिअल नंबर इन बिटवीन सम इंटरवल. सेकंड एक्झाम्पल बघा, वेट्स ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास. आपण एका क्लासमधल्या मुलांचं जर आपण वेट घ्यायला गेलो तर वेट घेण्यासाठी सुद्धा एका इक्विपमेंटची गरज आहे. तर मग ते इक्विपमेंटचा यूज करून तुम्ही वेट काढू शकता. तर लोएस्ट काहीतरी एक वेट असेल, हायेस्ट एक काहीतरी वेट असेल आणि मधली कोणतीही एक पॉसिबल व्हॅल्यू असू शकतो रिअल नंबरची, त्यामध्ये सुद्धा ते वेट आपल्याला काढता येईल. त्यानंतर डेली टेम्परेचर ऑफ अ सिटी, स्पीड ऑफ अ व्हेकल. म्हणजे थोडक्यात हे सगळे एक्झाम्पल आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचे. हे थोडक्यात असं होतं आहे की जिथे तुम्हाला मेजरमेंट करण्याची गरज पडते आणि मेजरमेंट करण्यासाठी काहीतरी साहित्याची गरज आहे, साधी काउंटिंग प्रोसेस जिथे तुम्हाला वर्क होत नाही, अशी जे काही रँडम व्हेरिएबल आहेत त्यांना म्हणायचं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल अँड कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. म्हणून तुम्ही एक नोट आपण म्हणू शकतो, द व्हॅल्यू ऑफ अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल इज ऑब्टेन बाय मेजरमेंट. म्हणजे जसं आपण म्हणतो की ना डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलमध्ये आपल्याला काउंटिंगनी व्हॅल्यू रँडम व्हेरिएबल काउंटिंगनी आपल्याला त्याची व्हॅल्यू काढता येते, तसं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये आपल्याला ज्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळत आहेत त्या मिळवण्यासाठी काहीतरी मेजरमेंट करण्याची गरज पडते. सो दिस इज नोन ॲज कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.